आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, प्रतीक पहा तयार झालेली संख्या अंकात कशी लिहा. आता प्रतीकामध्ये बघा बरं 1 2 3 4 5 6 आहे म्हणजे, आणि इथं हजाराला कोणी नाही म्हणजे 60,000 आहेत. ना हे इकडचे किती आहेत 2 आणि हे 1 2 3 4 5 म्हणजे 25 आहेत का 26 आहेत. 1 2 3 4 5 26 आहेत आणि इथले किती आहेत हे 60 म्हणजे 60,026 येते. 60,026 कुठं आहे या ठिकाणी, पहिल्या पर्यायामध्ये आहे 60,026, कारण 2 या ठिकाणी 0 या ठिकाणी 0 आहे. पुढील कोणते प्रतीक 50,003 ही संख्या दर्शवते. 50,003 बघा 1 2 3 4 5 म्हणजे 5 इथं 0 50 आणि हे 1003 पहिली जे आहे ते दर्शवत आहे. त्याच्यानंतर 58,010 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. तुम्हाला मी वाचन शिकवलेलं आहे. 58,000 58,010 असं म्हणतात का, 58,010 असं म्हणतात का, 5,80,010 म्हणतात का, 58,010 असं वाचन याचं करतात. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. एक शतक म्हणजे 10 एकक. एक शतक म्हणजे 10 एकक नाहीये, कळालं का. 10 दशक आहे. 100 जर आपण या ठिकाणी लिहिले तर बघा हे एकक आणि हे दशक आहेत म्हणून हे नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. 10 शतकाला जर आपण ठेवलं, 10ला शतकाच्या ठिकाणी ठेवलं, दशक हे एक आणि हे एकक आहेत. एकक दशक म्हणजे 1 सहस्त्र. सहस्त्र म्हणतात का ह्याला, आपण म्हणतो ना सहस्त्र, म्हणजे हे बरोबर आहे. सर्वांना हा पाठ समजला का सगळ्यांना. मग आता जे चुकले होते ते दुरुस्त करून घेताल ना आता आपापलं. ठीक आहे, ओके.